wants to stay back and have an experience of the work that we do here. कुणाला अनुभव घ्यायचा आहे, त्यांना थांबायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे की सायफनिंग कसं केलं जातं, माशांची काळजी कशी केली जाते, पाणी कसं चेंज केलं जातं, फीडिंग कसं केलं जातं. आणि प्रत्येक माशाची फीडिंग स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे, पिल्लांची वेगळी असणार आहे, मोठ्यांची वेगळी असणार आहे. तर असे कोणी आहेत इच्छुक आहेत की जे ज्यांना वाटतं इथे थांबावं आणि अनुभव घ्यावा, असे किती जण आहेत? हात वर करा. कोणी नाही, सगळ्यांना ऐकू गेलेलं आहे. हां, सगळ्यांना ऐकू गेलेलं गेलंय का, कळालंय का, काय सांगतो? सगळ्यांना सर घरी जायचं आहे, पण तुमच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आमच्या वेळेस तर असं तुम्हाला हॅचरी फिरणं लांबचं, मासे फक्त कोणाला पिशवीत किंवा दुकानाला बोलणं आम्हाला माहीत नाही. आम्ही मासे फक्त विकायचं काम करतो, प्रोडक्शन करणारे वेगळे आहेत, ते आम्हाला काय सांगत नाही, आम्ही तुम्हाला काय सांगू शकत नाही. जरी माहिती असेल तरी ते नॉलेज शेअर नाही करायचे असं. तर जस्ट म्हणजे सरांना विचारलं, तुम्हाला किती लोकांना क्युरियोसिटी आणि काय आहे ते बघत होतो. ठीक आहे. एनिवे, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हा बिझनेस करताना लागणारे पैसे, भांडवल कसं आणि कुठून उभं करायचं, कोणाला काय आयडिया नाही आहे. मी हा बिझनेस, तुम्ही आता सगळं पाहिलं, किती रुपयामध्ये आणि कितीपासून स्टार्ट केलं असेल, कोणाला काय आयडिया आहे? स्टार्टिंगला मी किती फायनान्स लावलं असेल, पैसे लावले असेल? हां, माझा स्टार्टअप आहे 91. तेव्हा वडापाव होता 1 रुपया ते 1.5 रुपया. त्यावेळेस ॲक्च्युली मासे माझ्या घरात माझ्या वडिलांची हॉबी होती आणि अनफॉर्च्युनेटली माझे वडील तेव्हा 91ला साप चावून वारले आणि घरात टँक होती. तर इतर मासे होते ते मेले, पण ते जे रेड सॉटेल तुम्हाला जे मोली दाखवले ते होते. त्यांनी जी पिल्लं दिली ती पिल्लं वाढवणं, आणि त्यावेळी असं म्हणजे बिझनेस नव्हता, एक बार्टर सिस्टम होती, गिव्ह अँड टेक असं. तर दुकानवाले सांगायचे आम्हाला मासे विकत नको, आमचे डायरेक्ट येतात, कारण की त्यांचे रेट ओपन झाले असते, त्याने त्यांच्या बिझनेसचा सिक्रेट ओपन करायचं नव्हतं. तर ते सांगायचे आमचे मासे तुम्ही घ्या, आम्ही सांगतो मासे घ्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला जे दुकानातलं लागेल ते ॲक्सेसरीज, ऑक्सिजन मशीन, टँक काय लागेल त्या अमाऊंटमध्ये तुम्हाला आम्ही देऊ. मग आपण सांगतो हां ठीक आहे, आमचे 20 मासे आहेत, 50 मासे आहेत, हां मग ठीक आहे, मग तुला हे ना हे देतो ते देतो. असं करत करत मासे द्यायचे, टँक आणायचा, मशीन आणायची, असं करत करत 91ला मी होतो 6वीला. पण त्यावेळेस थोडेफार इथे लोकलमध्ये जे असेल कोण आहेत लहान मुलं यायची मासे घ्यायला, माझ्याच यायची शाळेतली, विकायचो. त्यावेळेस मी 400-450 रुपये महिन्याला सहज अर्निंग करत होतो. म्हणजे आत्ताचे ते पकडले तर 40,000 रुपये सहज होतील. तेव्हा माणसांना 7,000-8,000 रुपये पगार होता असं. तर ते 10वीची माझी एक्झाम आली, त्या एक्झाममध्ये मी सगळं क्विट केलं. घरातनं तर तुम्हाला माहिती आहे प्रेशर असतं, वापस झालास तर तू संपलास. हां, अख्खा दिवस माशांच्या मागे असतो, अभ्यास नाही करत, काय नाही, तू संपला. मग टेन्शन आलं, आता करायचं काय? माशांच्या मागे आपलं फ्युचर आपल्याला दिसतंय पुढे, पण घरच्यांना माहीत नाही आपण काय करतोय आणि आपण कसं करतोय. पण ह्यांना माहीत नाही घरच्यांना त्या जातो कुठे पण काय पण करतो, काय 2 मासे आणतो 4 मासे करतोय, पण त्यांना त्याचा बिझनेस तर काही माहीत नाही. हा तेव्हा ह्या बिझनेसबद्दल अवेअरनेसही नव्हती, कोणाला माहिती नव्हतं जास्त. मी सगळे मासे विकले, घरात जेवढे होते माझे सगळे 30-40 टोमध्ये माझे टँक झालेले सगळे विकले. फक्त 3 टँक ठेवल्या. आईला सांगितलं त्यांना फीड खाल्याची जबाबदारी तुझी, सॅटर्डे किंवा संडेला मला वेळ असेल तर मी पाणी बदलेन, बाकी मी कुठल्याही मासेवाल्याकडे गेलो नाही, कुठल्या दुकानात गेलो नाही. ट्युशन क्लास, शाळा, ट्युशन क्लास. 10वीला पास झालो, रिझल्ट लागला, पैसे मागितले, माझे पैसे दे परत. एक 15,000-1,000 रुपये मी जमा केलेले होते, सगळं विकलेलंच, सगळं जे अमाऊंट आली त्याला ते विकलेले, मासे बिशे सगळं. बोले 15,000 दे. आता नाही देणार, तुझा रिझल्ट लागेल, पास झाला तर पैसे, नाही तर तुझे पैसे डुबले. मला कॉन्फिडन्स मी पास होणार. रिझल्ट आला, पैसे दे, पेढे वाटायला तुझा कुठे जायचं ते, मला पहिले पैसे दे. मी टँक बनवल्या आणि या बिझनेसमध्ये नंतर आलो. म्हणजे असं नाही, तुम्ही तुमच्या स्किलवर करू शकता. आता तर ऑपॉर्च्युनिटी खूप चांगले आहेत. जर तुम्हाला खरंच या फील्डमध्ये यायचं आहे तर तुम्ही कुठेही कुठल्या हॅचेरीमध्ये कुठल्या
तुम्हाला शॉपमध्ये काम करायचं आहे शॉपमध्ये, तर तसा जो प्रोफेशनल शॉपवाला आहे त्याच्याकडे जॉबला जा, त्याच्याकडे तुम्ही पार्ट टाईम जॉब करा आणि शिकून घ्या. तुमच्याकडे एज्युकेशनसोबत तुम्हाला एक बिझनेस तर तुम्हाला शिकता येईल की कसं असतं, काय असतं, कसा सेटअप केला जातो. ब्रीडिंग सेक्शनमध्ये असेल तर ब्रीडरकडे जॉबला राहा, तर अप्रेंटिसशिप म्हणून तिथे शिका आणि तुम्हाला तुमचा सेटअप उभा करा. रेझिंग युनिटमध्ये जायचं तर कोण रेझिंग युनिट असतात, म्हणजे रेझिंग म्हणजे पिल्लं घेतात, वाढवतात आणि विकतात. ॲटोमॅटिक तुमचे तिथे कॉन्टॅक्ट्स ॲटोमॅटिक तिथे जे बायर येतात, सेलर येतात, त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट होतो, तुमचा बिझनेसला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर हे तुम्हाला सगळं उपयोगी आणि फायदेशीर होईल. पण तुम्हाला खरंच जर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असेल तर फक्त एक सब्जेक्ट आला आहे म्हणून करायचं आहे, ॲज अ प्रॅक्टिकल म्हणून याचे मार्क्स मिळणार आहेत असं नाही आहे. ह्या बिझनेसवरती तुम्हाला कोणाचा बर्डन नाही. तुम्ही तुमच्या मनाचे राजा आहेत. तुम्ही जॉबला लागलात, तुम्हाला वाटेल मी एखाद्या कंपनीत जॉबला लागणार, IT सेक्टरमध्ये मला 50,000 लाख रुपये पगार आहे, पण तुम्हाला वर्क प्रेशर एवढं असतं की त्याला लिमिटेशन नसतं आणि तुम्हाला उत्तर द्यायचं असतं की का नाही कंप्लीट झाला, हा टास्क तुमचा का कंप्लीट नाही झाला, हा प्रोजेक्ट तुमचा का टायमिंगमध्ये कंप्लीट नाही झाला. इथं तुम्ही तुमच्या मनाचे राजा आहेत, घरात बसून काम करू शकता, पाटलं 2 तास झोपू शकतो, एक दिवस नाही. कुठे गेलं आपलं झोपणारा. हां, तर 2 तास आराम करू शकता, वाटलं स्टाफ आहे स्टाफकडनं काम करून घेऊ शकता आणि ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे याच्यामध्ये, एवढंच सांगू शकतो. आणि तुम्हाला काही अडचणी लागल्या इन बिटवीन तुमच्या एज्युकेशन याच्यामध्ये मला कॉन्टॅक्ट करा सरांच्या थ्रू, काही हरकत नाही. धन्यवाद. मिलिंद सर 2 शब्द बोला. ॲक्च्युली खूप बरं वाटतं आहे की बरेच मुलं आता येत आहेत इथे ह्या इंडस्ट्रीकडे वळत आहेत. म्हणजे ज्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला ह्या इंडस्ट्रीबद्दल काहीच माहीत नव्हतं. म्हणजे एखाद दुसरं पुस्तक असायचं, त्यावेळेला सगळ्यात मोठी इन्सायक्लोपीडिया म्हणून घरचे मत्स्यालय नावाचं एक छोटंसं पुस्तक यायचं आणि त्याच्यामध्ये बेसिक माहिती असायची की माशांची टँक कशी बनवली जाते, झाडं काय, माशांची नावं काय. आणि त्यावेळेला जे एकमेव माशांची माहिती मिळणारं ठिकाण होतं ते म्हणजे तारापूरवाला मत्स्यालय. लहानपणी सगळी मुलं तिकडेच जायची. ॲक्च्युली माझ्या हॉबीची सुरुवात पण तिकडनंच झाली आणि मग नंतर तिकडे जेव्हा मासे बघितले त्यावेळेला मला आवड झाली निर्माण. मुळात मी मच्छीमार समाजाचाच आहे, त्यामुळे ते माशांचं थोडं आहे. पण पहिले फक्त खाल्ले जायचे मासे, पण नंतर मासे पाळले पण जातात हे मला त्याच्यानंतर कळलं. आणि मग त्याच्यानंतर आजोबांबरोबर राहून मत्स्यपालन ही एक इंडस्ट्री असते याचा नंतर आपल्याला माहिती मिळाली. नंतर हळूहळू अनिल दादांबरोबर राहून आपल्याला ऑर्नामेंटल इंडस्ट्रीची माहिती मिळाली. तर अशा प्रकारे ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला खूप स्लोमध्ये ग्रोथ मिळाली. पण आज तुम्हाला सगळ्यांना एवढं एक्सपोजर आहे की तुम्ही इमिजिएटली टॉप लेवलला जाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल का असेल, अनिल दादा आहे, आमची पूर्ण टीम आहे, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू. इवन कॉलेजच्या पण काही इव्हेंट्स असतील काय असेल किंवा तुम्हाला इथे काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी पाठवायचं असेल तर इकडे पण पाठवू शकता. आपले बरेचसे कोकणामध्ये पण बरेचसे साईट्स आहेत. जेव्हा तुम्ही मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत गावी जाल तर तुम्हाला तुमच्या नियर बाय फार्मरकडे जर का काही इंटर्नशिप किंवा एक 5 दिवस 10 दिवस असं काही करायचं असेल तर आपण त्याच्या संदर्भात पण त्या फार्मरशी आपण बोलू शकतो, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज जास्त होईल. ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं असतं की पुस्तकात दिलेली असते माहिती, पण त्या माशाने ते पुस्तक वाचलेलं नाही आहे, ते तुम्ही वाचलेलं आहे. माशांचं बिहेवियर पूर्णपणे वेगळं असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. सो टँक बनवायची कशी, त्याच्यामध्ये मासे कसे सोडायचे, फर्स्ट डेला काय केअर करायची, पाण्याचे पॅरामीटर्स कसे मेंटेन करायचे हे पण तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये एक छोटासा रॅकचा सेटअप लावून त्याच्यामध्ये फक्त माशांचं रेझिंग करू शकता. ती टास्क तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता की काही प्रोजेक्ट्सच्या अंडर तुम्ही त्यांना देऊ शकता. किंवा तुम्ही 3-4 मित्र जर एकाच एरियामध्ये राहत असाल, तुमच्याकडे पाण्याची सोय असेल, जागा असेल थोडी जास्त नाही, एक साधारण 4 फूट बाय 1.5 फूट एवढी जागा जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही ते काम करू शकता. तुम्हाला टँक कशी बनवायची, रॅक कसे बनवायचे ते पण आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, त्याच्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला अप्रोच करा. आमचे काही प्रोग्राम्स असतात, काही ऑनलाईन असतात, फ्री असतात, काही पेड असतात. किंवा मुंबईला CIFE आहे किंवा पनवेलला तारापूरवाला मत्स्यालयाचं युनिट आहे तिथे असतात. CIFE आणि तारापूरचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात ना ते जे ऑलरेडी ब्रीडिंग करतात त्यांच्यासाठी असतात. पण बरेचसे ऑनलाईन आमचेच काही मित्र आहेत त्यांचे असोसिएशनचे प्रोग्राम्स असतात, ते तुम्ही अटेंड करू शकता. त्यामुळे तुमच्या नॉलेजमध्ये खूप भर पडेल. आणि हे प्रोग्राम्स कंडक्ट करणारे जे असतात ना ते सगळे सीझन फार्मर असतात. म्हणजे ते 10-10, 12-12 वर्ष ह्या फील्डमध्ये ज्यांनी काम केलं आहे ना ती लोक आहेत. त्यांच्याकडे फिशरीजची डिग्री नाही आहे, पण फिशरीजच्या सायंटिस्टपेक्षा जास्त नॉलेज ह्या ब्रीडर लोकांना आहे.
म्हणजे आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे ना की इथे PhD झालेला माणूस 10 मासे पण नाही ब्रीड करू शकत, पण 4थी पास असलेला 10,000 मासे ब्रीड करतो. तर ही ह्या इंडस्ट्रीची एकदम खासियत आहे. आम्ही आता मध्यंतरी बाहेर एक सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो, तर तिकडे सायंटिस्ट लोक 3 वर्ष एका बार्ब नावाच्या म्हणजे व्हरायटी आहे माशाची त्याच्यावरती रिसर्च करतात आणि त्याच्यावर PhD मिळवतात. त्याच्यावर त्यांचं पेमेंट वाढतं. आणि एवढं करून पण ती लोक आजही कमर्शियल लेवलला त्या बार्ब माशाचं ब्रीडिंग नाही करू शकत आहेत. त्याला एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे तरी पण त्याच माशाचं ब्रीडिंग आमच्याकडचे 3री 4थी पास असलेले ब्रीडर लोक कमर्शियल लेवलवरती करतात. म्हणजे गव्हर्नमेंटचं मी असं नाही बोलत की वाईट आहे, पण एक सांगायचा उद्देश आहे की तुमचं शिक्षण काय आहे ते माशाला माहीत नसतं. माशाला त्याचं जे एन्व्हायरमेंट मिळालं की तो त्या एन्व्हायरमेंटमध्ये ब्रीड होतो आणि तेच ह्या बिझनेसचा सक्सेस आहे. त्याच्यानंतर एक दुसरा मुद्दा येतो. बऱ्याचदा आपल्याला ना ह्या इंडस्ट्रीमध्ये जे एन्व्हायरमेंटलिस्ट असतात, ॲक्च्युली मेंटलिस्ट असतात, तर ते लोक आपल्याला सांगतात की तुम्ही माशांना असं काचेच्या छोट्या पेटीत ठेवतात, ते त्यांना चांगलं नसतं. मासा समुद्रासाठी बनला आहे, नदीसाठी बनला आहे. ठीक आहे, मासा समुद्र नदीसाठी बनला आहे, पण मासा संपूर्ण नदीमध्ये फिरतो का? तो नाही फिरत. नदीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारे असे ठराविक मासे आहेत आणि ते ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये नाहीच आहेत. ते सगळे एडिबल कॅटेगरीमध्ये येतात. पण जनरलाइज तुम्ही माशांचं बघितलात ना तर प्रत्येक मासा ही आपली एक टेरिटरी बनवून राहतो आणि त्या टेरिटरीमध्येच तो आपलं आयुष्य काढतो. त्याची पुढची जनरेशन पण तिकडेच येते, ते आजूबाजूच्या एरियामध्ये राहतात. आणि निसर्गामध्ये कसं असतं, जर 10,000 पिल्लं झाली तर 10,000 मधले फक्त 20-25 मासेच पूर्ण मॅच्युअर होऊन पुढे ब्रीड होतात. पण वेऱ्याच आम्ही ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये काय करतो, आज आमच्याकडे 1,000 बच्चे झाले तर 1,000 मधले 800 बच्चे आम्ही सर्वाईव्ह करतो. आणि आता तुम्ही सगळे बॉटनी झुऑलॉजीचे स्टुडंट आहात, तर तुम्हाला माहिती आहे की रिप्रोडक्शन हे कोणत्याही सजीवाचा लास्ट प्रायोरिटी असते. प्रत्येक सजीव पहिल्यांदा स्ट्रगल करतो सर्वायवलसाठी. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम आहे. सो एखादा एन्व्हायरमेंटमध्ये एखादा जीव जर का ब्रीड करतो आहे तर त्याचा अर्थ काय की त्याचं अन्न आणि निवारा ह्या 2 मूलभूत गरजा त्याने पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून तो ब्रीडिंगबद्दल विचार करतो. आता तुम्ही वरती बघितलात की आपल्याकडे एकेका टँकमध्ये 1000 अंडी लावलेली आहेत माशांनी. 10 टँक बघितला तर 10,000 आहेत. म्हणजे तो मासा ब्रीड केव्हा करतो आहे की ज्याला तो सुटेबल एन्व्हायरमेंट मिळतो आहे, त्याला तसं न्यूट्रिशन मिळतं आहे, जेव्हा त्याला ही शाश्वती होते की माझी पुढची पिढी इथे जगणार आहे, तेव्हा तो मासा मॅच्युअर होऊन ब्रीड होतो. निसर्गात पण आता सध्या असं कुठे राहिलं नाही आहे. आज तुम्ही बघताय किती केमिकल्स नदींमध्ये टाकली जात आहेत, सगळं पोल्युशन वाढतं आहे. तर निसर्गात जे पण मासे ब्रीड नाही होत ते आपण आपल्या कॅप्टिव्ह ब्रीडिंगमध्ये करतो आहे. सो एक प्रकारे आपण निसर्गालाच म्हणजे काय करतो आहे की जर आपण कॅप्टिव्हमध्ये मासे ब्रीड केले तर निसर्गातनं जे एक्सप्लॉयटेशन होतं आहे ते कमी होतं आहे. सो ही इंडस्ट्री एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण आहे. सो त्याचा पण विचार करा. दुसरं एक मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना एक एज्युकेट करू शकेन की बरीच लोक काय करतात ना, आपल्या घरातले मासे जे असतात ते तलावात किंवा नदीमध्ये सोडतात. तर प्लीज 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 असं कधीही करू नका. आणि असं कोण करत असेल तर त्याला सांगा की हे करणं चुकीचं आहे. कारण ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमधले जे मासे आहेत ना ते बऱ्याचशा एक्झॉटिक व्हरायटी आहेत, ते आपले लोकल व्हरायटी नाही आहेत. हे बाहेरच्या देशातनं आलेले मासे आहेत, ते आपल्याकडे ॲक्लमटाईज होऊन ब्रीड झालेले आहेत. तर त्यांचं हे एन्व्हायरमेंट नाही आहे. भलेही तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चांगलं काम करत असाल, पण ते योग्य नाही आहे. कारण तो मासा आपल्या लोकल एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन लोकल जे मासे आहेत त्यांचं इकोसिस्टमला तो घातक ठरू शकतो. त्यांचं तो फूड खाणार किंवा त्या माशांना तो खाईल. रिसेंटली असे काही इन्सिडेंट्स झालेले आहेत. ॲलिगेटर गार, अरोवाना, फ्लॉवरहॉर्न, ऑस्कर असे मासे जेव्हा टँकमध्ये मोठे होतात तेव्हा लोक त्यांना विहिरीत सोडतात, नदीत सोडतात, तलावात सोडतात. काही कालांतराने तिकडे हे मासे वाढतात आणि तिकडच्या लोकल माशांना खातात. सो तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला एक ॲटलिस्ट सांगेन की जरी तुम्ही या इंडस्ट्रीत पुढे करिअर नाही केलं तर लोकांमध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम तुमच्या माध्यमातून सांगा की जे ऑर्नामेंटल इंडस्ट्रीतले मासे आहेत, जे फिश टँकमधले मासे आहेत, ते जर तुमच्याकडे मोठे झालेत, तुमच्या टँकमध्ये राहत नाही आहेत, तर तुम्ही आम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्यांना अडॉप्ट करू आणि त्यांना प्रॉपरली मेंटेन करू, पण त्यांना जी आपल्या नॅचरल वॉटर रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सोडू नका. थँक्यू. साई. आता एक मिलिंद सरांनी सांगितलं नॅचरलमध्ये मासे ब्रीड होतात, जे आपण टँकमध्ये ब्रीड करतो. तशी एक स्पीशी आहे माउंटन मिनो टेट्रा. आता अनिल दादांकडे ते खूप ब्रीड होतात, आता आज आपल्याला बघायला नाही मिळाले. त्या माशांची स्टोरी ते व्हाईट क्लाउड माउंटन मिनो म्हणतात. चायनामध्ये एक एरिया आहे व्हाईट क्लाउड माउंटन, त्या एरियात ते पर्टिक्युलर स्पीशी ती मिळते. ते नॅचरमधून इन्स्टिंक्ट झालेत, गायब झालेत, बट ते ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये लाखोच्या संख्येने ब्रीड होतात. तर हे एक आहे म्हणजे जे नेचरमध्ये नाही आहेत आता, पण आपण त्यांना ब्रीड करून त्यांची लाईन मेंटेन ठेवली आहे. तर या अशा सगळ्या गोष्टी या इंडस्ट्रीमधून चालतात. ठीक आहे.
त्याच्यानंतर मगाशी कोणीतरी क्वेश्चन विचारलेला की आपण जे ब्रूड स्टॉकचे मासे बनवतो ते आणि दुकानात सेलिंगचे मासे त्याच्यात काय फरक कलरसाठी. तर आता दादांनी सांगितलं मध्ये जो रेझिंग युनिट जे असतं, जे लोक काय करतात ब्रीडरकडनं थंबनेल साईजचे बेबीज घेतात आणि त्यांना सेलेबल साईजपर्यंत ग्रो करतात. तर ते लोक काय करतात, ते ग्रूमिंग करतात. त्या पिरियडमध्ये ते लोक माशांची काळजी घेऊन त्यांना कलर येण्यासाठी काय चांगलं फूड पाहिजे ते सगळं घालून ते मासे प्रॉपर सेलेबल साईजला तयार करतात. त्यानंतर ते शॉपमध्ये जातात आणि जे ब्रीडिंग पर्पजसाठी आहेत ते ब्रीडर त्यांच्या हॅचरीवरतीच रेस करतात त्यांच्या पद्धतीने. त्याच्यामुळे या 2 व्हरायटीमध्ये फरक आहे. जसे की आपण गुरामीस बघितले तुम्ही, पॅराडाईज, रेड पॅराडाईज, पर्टिक्युलर साईजनंतर त्यांना कलर डेव्हलप, जर आपण त्यांना चांगलं खाणं वगैरे घातलं त्यांना कलर डेव्हलप होणार आणि जर ते ब्रीडिंग पर्पजनी वाढलं तर त्यांना थोडासा लेट कलर डेव्हलप होणार. तर या सगळ्या गोष्टी असतात, मध्ये बरीच चेन असते, ते सगळं आपल्याला मेंटेन करावं लागतं. त्याच्याचबरोबर आपण मगाशी मी एक सांगितलं, प्लांट्स तुम्ही ब्रीडिंग करताना गप्पीशी लाईव्हवेअरशी ब्रीडिंग करताय तर त्याच्याबरोबर तुम्ही काही ॲक्वॅटिक प्लांट्स पण तुम्ही प्रोपगेशन करू शकता. बरोबर, काही प्लांट्स तुम्ही असे पाण्यात सोडले तरी ते वाढतात. 2-3 व्हरायटीजचे प्लांट्स आहेत, जे गप्पी ग्रास आहे, हॉर्नवर्ट आहे, ॲनाचेरीज आहेत. ते प्लांट्सना खूप डिमांड आहे. ते तुम्ही साईड बाय साईड त्याच्याबरोबर म्हणजे प्लांट्स पण तुम्ही सेल करू शकता. काही फ्लोटिंग प्लांट्स असतात, फ्रॉग बीट येतं, वॉटर लेटिव्स येतं, रेड रूट फ्लोटर येतं. हे साईड बाय साईड हा पण तुम्हाला एक अर्निंग सोर्स होतो की तुमचे मासे पण ब्रीड होत आहेत, माशांना एक चांगलं एन्व्हायरमेंट मिळतं आहे, त्याच्यावर तुमचे प्लांट वाढत आहेत, ते पण तुम्ही सेल करताय. तर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम ह्याच्यामध्ये आपल्याला आहेत या इंडस्ट्रीमध्ये. ओके, अजून कोणाला काय प्रश्न वगैरे काय आहेत विचारायचे, एनी क्वेरीज? क्वेरीज काय असतील तर विचारू शकता. भांडवलाचं बोलत होता बेसिक तुम्हाला स्टार्टअप आत्ताच्या सध्याच्या याच्यामध्ये तुम्ही जर बेसिक जर स्टार्टअप केलं तर तुम्हाला छोट्या स्केलवर करायचं असेल तर तुम्ही एक 50,000च्या याच्यामध्ये तुम्ही बिझनेस रन करू शकता. आणि मोठ्या स्केलवरती करायचं असेल पण एक्सपिरियन्स घ्या, त्यानंतरच करा. हां, कुठेतरी 5 महिने 6 महिने कुठल्याही ह्याच्यावरती किंवा शॉपवर इंटर्नशिप करून भले 5,000 रुपये तुम्हाला सॅलरी आली, 6 महिन्यातले 30,000 रुपये तुमचे जमतात. फर्स्ट 30,000पेक्षा तुमचा एक्सपिरियन्स तुमचा 3 लाखाचा असणार आहे किंवा 3 करोडचा असणार आहे. हां, तर त्याच्यावर तुमचे जे पुढे होणारे लॉस आहेत ते वाचणार असणार आहेत. आणि तुमच्या त्याच अर्निंगमध्ये तुमच्याकडे ॲटोमॅटिक तुमच्याकडे फायनान्स, तुमच्याकडे फंड जमा होतो आहे आणि त्याच्यातनं तुम्ही पुढे जनरेट करून पुढेही करू शकता. इंटर्नशिपचा पिरियड 3 महिने का ते कुठलं इंटर्नशिप 3 महिने 6 महिने का करायची ते? इंटर्नशिप कमीत कमी 3 महिने 6 महिने का करायची त्याच्या मागचा म्हणजे 1 महिना करून तुम्हाला वाटेल मी सगळं शिकलो. क्लायमेट जे चेंज होतात, उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी, तर तिन्ही क्लायमेटमध्ये माशांच्या ज्या कंडिशन आहेत तर त्या वेगळ्या वेगळ्या होतात आणि त्यावेळी त्याचं मेडिकेशन काय काय लागतं. तर त्याच्यात कमीत कमी 3 महिने 6 महिने, वर्ष केलं तर खूपच चांगलं आहे, पण 3 ते 6 महिने तरी कमीत कमी करावं. 3 महिने तर पॉसिबल नाही, पण 6 महिने तरी करावं. तर तुम्हाला त्या 2 तरी सीझन तुम्हाला मिळतात. आणि ऑर्नामेंटल इंडस्ट्रीसाठी सर्वात लोकांच्या दृष्टिकोनाने थंडी हा सीझन खतरनाक आहे, पण नाही आहे. तर तुम्ही त्याला प्रॉपर मॅनेज केलं ना तर काही नाही आहे. आता आमच्याकडे जे एंजल मासे जे ब्रीड होतात, गोल्डफिश सांगतात ते थंडीमध्ये ब्रीड होत नाही. आमच्याकडे ऑल टाईम आम्ही सगळे मासे ब्रीड करतो. तुम्हाला त्याची कला आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन करायला तुमच्याकडे तसं आलं पाहिजे. तुम्ही वर गेलात, वर पाहिलं, माझ्या ह्याचेरीमध्ये वर पत्रे आहेत सिमेंटचे, पंखे चालू आहेत, तेव्हा माझ्या माशांची AC आहे. जेव्हा सिमेंट पत्रे ते गरम होतात, हा पंखा चालू आहे, त्या पंख्याच्या वरून हवा जाते ती खाली येते, ती सर्क्युलेट होते. तर पूर्ण रूमचं टेम्परेचर ते मेंटेन करतो. जर पंखे बंद असतील तर वरपासून 1.5 फूट लेवलपर्यंत तुमचं टेम्परेचर गरम असेल, खाली थंड असेल. तर तुम्हाला त्याचा बेनिफिट कसा घ्यायचा, थंडीच्या वेळेत पाणी थंड होतं, सगळे रूम आमचे बंद असतात, असे पॅक असतात आणि पंखे चालू असतात. जे पत्रे गरम होत आहेत त्याला ते थंड करत असतात आणि त्याच्यामुळे जी गरम हवा येते त्याच्या रूमचं टेम्परेचर मेंटेन होऊन जातं जे पाहिजे तेवढं. असं अजून कोणाला काय क्वेरीज आहेत विचारायच्या? किती लोकांना वाटतं ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये आपण यावं, बिझनेस करावा? नाही, फक्त एज्युकेशन पर्पज. आय होप आता बऱ्याच जणांना माहिती आहे की तुम्ही आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 त्याच्या अंतर्गत तुम्ही शिकत आहात. तुमचा सिलेबससुद्धा त्याचप्रमाणे
बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य तुमच्यात असलं पाहिजे त्यासाठी बरेच कोर्सेस राबवलेले आहेत आणि त्यापैकी प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजीतर्फे ऑर्नामेंटल फिश मॅनेजमेंट आणि फिश ब्रीडिंग म्हणजे ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग हे 2 वेगळे कोर्सेस आम्ही राबवलेले आहेत. ओके. आणि सरांचा तुम्ही अनुभव बघितलेलाच आहे आणि हे जे त्यांनी आज सेटअप केलेलं आहे हे काय एका दिवसात किंवा वर्षभराचा नाही आहे, अनेक दशकांचा त्यांची मेहनत आहे त्याच्या मागे. पण कुठल्याच गोष्टी अशक्य नाही आहेत, अवघड असतात. पण जर तुम्ही नीट मेहनत केलीत तर नक्कीच यश येऊ शकतं. त्याचं एक उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण आपल्यासमोरच 3 जण आहेत. आणखीन ह्याच्यामध्ये एक असा विषय आहे की हा झाला एक आमच्या म्हणजे सेक्टरचा पार्ट. पण जर तुम्ही MSc फिशिंग BFS फिशिंग जर तुम्ही झालात, तुम्हाला कुठल्याही जर तुमच्याकडे स्किल चांगले आहे, तुम्हाला चांगल्या त्या फील्डच्या कंपनी आहेत, बऱ्याच लॅबोरेटरी आहेत, बऱ्याच हे आहेत, इंडस्ट्री लेवल आहेत, फिशिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉबची ऑपॉर्च्युनिटी ह्याच्यामुळे मिळते. हां, जर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस तर सगळ्यांना पाहिजे असते आणि त्याचा बेनिफिटही तुम्ही घेऊ शकता MSc फिशरीज करून. असं त्याच्यातून तुम्ही PhD करून रिसर्च करून तुम्हाला जसं पाहिजे त्या स्किलवर तुम्ही ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 प्रमाणे तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहेत त्याच्यातही. फक्त असंच नाही की हे म्हणजे खूप सोर्स आहे त्याच्यामध्ये. हां, वाईट रेंज खूप मोठी आहे याची, त्याच्यावर त्याला कंट्रोल करा म्हणजे तुम्हाला कुठे विचारायची. आता आमच्या एक इंडस्ट्रीमध्ये एकच माणूस आहे की तो काय करतो माहिती आहे, आम्ही जे मासे आमचे पॅकिंग होतात आम्हाला मालवणला पाठवायचे असतात, बँगलोरला पाठवायचे असतात, कुठे हैदराबादला पाठवायचे असतात. तर तो काय करतो, 3 वाजता जाऊन जिथे बस जातात तिथे उभा राहतो. आम्ही एजंटचं काम करतो. आम्ही तिला बोलतो बाय आज 4 बॉक्स आहेत, त्याला दिले. एका बॉक्सचे तो 300-400 रुपये काय चार्जेस घेतो आमच्याकडनं. त्याला पर बॉक्समध्ये जरी 100 रुपये मिळत असले तरी तो दिवसाला 50 ते 100 बॉक्स फक्त रात्री 10-11 वाजेपर्यंत ते पाठवतो आणि कमवतो. 50 बॉक्स जरी 25 बॉक्स जरी गेले 100 रुपये 2,500 रुपये तो फक्त 4 ते 5 तासात कमवतो. शिकलेला नाही, स्किल आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये काही पदार्थ डिलिव्हरी करतात. आमचा माल आला एअरपोर्टला, ते एअरपोर्टवरून आमच्याकडे आणून द्यायचा. ते पण त्यांना माहिती आहे. आम्ही झाला हां बाय आज माल आला आहे एअरपोर्ट से चेन्नई माल आहे. तो एजंटला तिकडे आमच्या फोन करतो कितना बजे का फ्लाईट आहे, तिकडनं माल उचलून आमच्याकडे आणून देतो. असं बरेच माशावल्यांसाठी तो काम करतो. एका ट्रिपमध्ये 4 लोकांचं पण आणतो आणि 4 लोकांना वेगळे पैसे पण घेतो. असं तर स्किलमध्ये खूप आहे त्याच्यामध्ये. पॅकिंगच्या बॅग्स आहेत ते बनवणार आहेत, म्हणजे याला कंट्रोल आणि लिमिटच नाही. माशांच्या नेट बनवणार आहेत, पॅकिंग बॅग आहेत, जे लागणारे एक्सेसरीज आहेत, वेगळ्या वेगळ्या स्किलवरती ह्याच्यात तुम्ही म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. धन्यवाद. चालेल. अजून कोणी आहे की ज्यांना काही विचारायचं आहे, काही क्वेरीज आहेत? असे किती जण आहेत की ज्यांना इथे थांबून अनुभव घ्यायचा आहे? कोई ऐसा है जिनको यहाँ पे रुकना है और एक्सपीरियंस लेना है? कोई नहीं कर सुख के अलावा. सर घ्यायचं आहे पण आत्ता पॉसिबल नाही. असं वेकेशन्स किंवा काय मध्ये जर तुम्ही अरेंज करणार असाल तर रेडी आहे आम्ही यायला. ओके, गुड. सो दॅट सजेशन वेल टेकन. थँक्यू. नक्कीच. So I think we can wind up for the day. Yes. I request Yash to kindly come forward and formally propose a vote of thanks on behalf of all the participating students. हाथ में ले लो सर. सर इधर जोर से बात करो. First of all, I would like to thank Anil Patil sir, Sai Dandekar sir and Niranjan sir for providing us Milind Sarange sir, also Milind Sarang sir, for letting us visit your ornamental fish breeding and culture setup. Thank you for today's visit was surely amazing, surely a great success. We got to know many new things. We only had limited access. Like we have only seen in PPTs and videos, but seeing this practically with our own eyes was amazing experience as well. We got to know about fish life cycle, fish stages, like stages of fish, how to prevent fishes getting sick.
and business, what we can do and perceive in this field. Awareness about exotic fishes, native fishes, invasive species, and propagation of aquatic plants. Lastly, I would like to thank on behalf of our MD College and Zoological Department, and I would like to thank I would like to thank you for enlightening us with your deep knowledge. थँक्यू सो मच. क्या हकला गया सर क्या. इट वॉज अन अमेझिंग सेशन. खूप काही शिकायला पण भेटलं, मेन तर बघायला भेटलं. आता ह्याच्या आधी तेवढं कधी नॉलेज नव्हतंच फिशबद्दल, की एवढं पण इंटरनल असं फक्त बघितले होते ह्याच्या आधी, की बाबा असतात छान वाटतं, तेवढं डीप होतं माहिती नव्हतं. सो थँक्यू. So it was a nice experience to visit a hatchery of fish breeders, and as a part of, for my juniors a point of view, it's a, as per the NEP you have a great chance to have practical sessions, because during my BSc we were not having any vocational subjects. So from a hobbyist you can go beyond and have a startup, because the current trend of startups is coming on. So in a group you can do, and many of my questions were answered by Anil Patil sir regarding their feed, breeding cycles, which were not yet understood for me. And it has given me an immense pleasure to thank our college, MD College, for giving us a chance. Thank you. ॲक्च्युली माझ्या घरात ऑलरेडी 4 फिश टँक्स आहेत, पण एवढं बेसिकली डिटेल्ड नॉलेज ह्याच्या आधी नव्हतं. आत्ता असं वाटतं की फर्स्ट टाईम कुठेतरी व्हिजिट केला आणि एवढं सगळं नॉलेज भेटलं आहे. ह्याच्या आधी असं वाटत होतं माहिती आहे, फिशबद्दल माहिती आहे, पण इथे आल्यावर असा एक्सपिरियन्स आहे की खूप अशा नवीन गोष्टी आहेत ज्या जेन्युइनली माहिती नाहीत, आणि माहिती पडल्यावर आपल्या घरात पण जर फिश असतील तर त्यांना पण खूप फायदा आहे तर एक्सपांड करण्यासाठी. तर मला ॲक्च्युली सेशन खूप आवडला. आजच असतं व्हिजिटचं तर फॅमिली अलाव केलं असतं तर मी खरंच थांबली असती, पण जर तुम्ही नेक्स्ट टाईम परत केलं तर आय एम शुअरली मी पार्टिसिपेट करणार, कारण की खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जे कोचेस किंवा जे सर्स आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन आणि ते एवढे फ्रेंडली आहेत की असं वाटतं की दोन्ही साईडने इंटरॅक्शन आहे, असं नाही की नुसतं कंटिन्यू वन साइडेड आहे, तर दोन्ही साईडने. आणि आवडलं, मी परत नेक्स्ट टाईम पक्का व्हिजिट करेन. थँक्यू. एक्सपिरियन्स खरंच छान होता. युजली सगळेजण इंग्लिशमध्ये बोलतात, सगळीकडे इंग्लिशमध्ये सांगतात, पण इथे मराठीत सांगितलं, समजलंसुद्धा. इंग्लिशही येतं पण समजलं पण, आणि खूप लाईक इंटरॅक्टिव्ह सेक्शन होतं. बऱ्याच वेळा असं असतं की लाईक एक साईडनेच सांगतात, बऱ्याच वेळा असं होतं की लाईक एक साईडनेच सांगतात आणि आपण ते फक्त ऐकत राहतो, पण या साईडला ऐकायला पण भेटलं आणि विचारल्यानंतर त्याची उत्तरं पण खूप छान भेटली. आणि फिशेसबद्दल मला नव्हतं माहिती, पण आज बरंच काही काही कळलं. म्हणजे माहिती नव्हतं की इतक्या टाईपचे फिशेस असतात आणि इतके छोटे फिशेससुद्धा असतात जे असे दिसतात. बऱ्याच वेळा असं वाटलेलं की फिश टँकमध्ये काहीच नाही आहे, पण जेव्हा सरांनी टॉर्च वगैरे मारून दाखवली तेव्हा कळलं की आहेत, फिशेस खूप आहेत आणि कितीतरी छोटे आहेत. हे खूप जणांना नाही माहिती, तर त्यांना जर एक्सपिरियन्स करायचं असेल तर इथे येतात विजिटला येऊ शकतो. आमचा पहिलाच फील्ड व्हिजिट होता. खूप काही नवीन बघायला भेटलं, खूप सगळे ब्रीड्स भेटले आम्हाला बघायला जे माहीत नव्हते, आणि खूप काही शिकायला भेटलं नवीन. हॅलो, मायसेल्फ गायत्री हेगडे. मी टीचर आहे या मुलांची, पण हा कोर्स माझ्यासाठी पण खूप नवीन आहे. लाईक वेन आय वॉज इन माय BSc आणि इवन इन माय MSc एवढा एक्सपोजर मलासुद्धा मिळाला नव्हता. सो आता इथे येऊन समजले की किती काय काय आहे, प्रॅक्टिकली कसं त्यांना शिकवू शकतो. लाईक अदर दॅन इन्क्लुडिंग फ्यू ऑफ द स्टफ्स इन द PPT, अजून इतर काही गोष्टी आहेत ते इथेही मला बऱ्याच ठिकाणी एक्सप्लेन वगैरे करता आलं त्यांना. सो इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपोजर टू ऑल ऑफ यू, आय बिलीव्ह. So thank you so much for having us over here. So I'm thanking on my college and from the department. I am getting a little bit nervous, but yeah, thank you so much. मी डॉक्टर ऋषिकेश दळवी. मी आज माझ्या फर्स्ट इयर BScच्या विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलेलो आहे, आणि इथे जे काय आम्ही पाहिलेलं आहे ते खूप सुंदर आहे आणि खूप काही शिकायला मिळालं, नवीन बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. आणि नक्कीच आजचं जे सेशन होतं एस्पेशली ऑर्नामेंटल फिश ब्रीड कसे केले जातात, पिल्लं कशी दिसतात, मत्स्यजिरे कसे असतात, त्यांना काय खाऊ घातलं जातं, त्यांचं एकंदरीत संगोपन कसं केलं पाहिजे, आणि त्यांचं पाणी आणि इतर जे गोष्टी लागतात त्यांना जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी त्या कशा मेंटेन केल्या जायला पाहिजे, त्याच्याबद्दल आम्हाला आज बरीच माहिती मिळालेली आहे. खास करून अनिल पाटील सर, मिलिंद सारंग सर आणि
साई दांडेकर यांच्याकडून भरपूर माहिती मिळालेली आहे आणि नक्कीच या सगळ्या माहितीचा माझ्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला असणार आहे त्यांच्या कौशल्य डेव्हलपमेंटसाठी किंवा कौशल्य विकासासाठी. तर मी माझ्या वतीने, माझ्या कलिगच्या वतीने आणि डिपार्टमेंट ऑफ झुओलॉजीच्या वतीने आणि MD कॉलेजच्या वतीने ॲक्वाकल्चरिस्टना धन्यवाद देतो. थँक्यू.